आग्रोळी गावामध्ये हे जे हनुमानाचं मंदिर आहे हे पुरातन मंदिर आहे आणि साक्षात इथल्या ग्रामस्थांना किंवा शिडकोची लोक असतील त्यांना हा पावन झालेला हनुमाचं मंदिर आहे। जवळजवळ माझ्याच लग्नाला 50 वर्ष झाली। हे कधीच आहे काय आहे गाव ग्रामस्थांना पण खरं म्हणजे जे पूर्वज असतील इथे त्यांना माहिती असेल। मला वाटतं कमीत कमी 100-150 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे। याचा जीर्णोद्धार काही लोकांनी केला होता, पण आता हे पावसामध्ये खूप हे झालं त्यामुळे इथे जे लोक इथे जे उत्सव करतात, भंडारा आहे, पूजा अर्चा आहे, काय भजन कीर्तन आहे, त्यासाठी आपण सर्व शेड वगैरे बांधून देत आहोत। जेवणाचा हॉल करत आहोत, टॉयलेट बाथरूम पाण्याची व्यवस्था अशी या मंदिराच्या अवतीभोवती जे काय आहे आणि मंदिराची डागडुगी जे काय आता 50 लाख दिलेले आहेत, अजून 50-60 लाख जे काही लागतील इथे ती देण्याची आम्ही तयारी केलेली आहे। आमदार निधीतून सध्या 50 लाख पास केलेत। पुढच्या महिन्यामधून अजून त्यांना इथे जितकंही काम करता येईल, इथे सुधीर पाटील आहेत, त्यांचे सगळे ग्रामस्थ, राजेश पाटील आहे, त्यांच्या हस्ते आपण हे भाऊ पाटील होते त्यावेळी पासून इथे उत्सव सुरू आहेत। तर हे उत्सव चालू राहणार आहेत आणि पुढे ते चालू राहावे त्यासाठी आपण इथे अनेक धार्मिक लोक इथे येतात, अनेक समाजाची लोक येऊन इथे कार्यक्रम करत असतात। त्यासाठी सगळी सुविधा आपण प्राप्त करून देतो। धन्यवाद। संकटमोचन हनुमान मंदिर हा फार पुरातन मंदिर आहे आणि हा श्रद्धेचा देवता आहे। संपूर्ण नवी मुंबईमध्ये नाही तर रायगडमधून देखील या ठिकाणी लोक येत आहेत दर्शनासाठी आणि वेळोवेळी ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी विकास कामं केली होती, स्वखर्चातून विकास कामं केली जात होती आणि त्यानंतर इथं सुशोभीकरण ब्युटिशियन पूर्ण ग्रामस्थ मिळून या ठिकाणी करत होते। परंतु काहीतरी उणीव होती, काहीतरी जास्त खर्च होता। त्या ठिकाणी आम्ही वारंवार मागणी केली की ताई आम्हाला शेडचा बंदोबस्त करून द्या इथं, जेणेकरून इथं धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम करायला ग्रामस्थांना सोपं होईल। निवारासाठी पण लोकांच्या इथे वावर असतो, त्यामुळे आमची मागणी होती मंदाताईंकडे की अशा प्रकारची शेडची उपलब्धता आम्हाला करून द्यावी आणि त्यांनी त्वरितच आमच्या मागणीला दाद दिली आणि प्रत्येक ग्रामस्थांची इच्छा त्यांनी आज पूर्ण केलेला आहे। त्यांच्या आमदार निधी त्यांनी आपल्याला दिलेला आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी सभा मंडपाच्या आज उद्घाटन झालेलं आहे। त्यांच्या कृपेने आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही प्रत्येक काम करत असतो। त्यांच्या सानिध्यामध्ये बरेचसे विकास कामांच्या माध्यमातून ते इथं कामं करत असतात। त्याचे खरोखरच मी आज शिवमारुती ट्रस्टच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून त्यांचे मी आभार व्यक्त करतो। इथल्या नागरिकांना इथं बऱ्याचशा भजन आमचे कार्यक्रम होत असतात, सांस्कृतिक कार्यक्रम असतात। दर शनिवारी इथले जे ग्रामस्थ आहेत या ठिकाणी पूजा अर्चनाचा कार्यक्रम करतात। त्यांच्यासाठी हे खूप मोठं स्थान बनलेलं आहे आणि इथे या ठिकाणी याचा फायदा त्यांना घेता येईल। आणि आमची गाव एक गणपती ही प्रथा असलेली मिरवणूक किती मोठी असते आणि या ठिकाणी निवारासाठी हा स्थान आहे आणि या स्थानाला जर आपण शेड वगैरे निर्मिती केली, बाकड्यांची व्यवस्था केली तर या ठिकाणी महिला वगैरे आहेत, पुरुष मंडळी आहेत, वयोवृद्ध माणसं आहेत, त्यांना एक आरामाची आणि हक्काची जागा आहे। ही जागा उपलब्ध झालेली आहे। आज जवळजवळ या कामाचा खर्च 48-48 लाख इतका खर्च, म्हणजे जवळजवळ 50 लाखाचा निधी या ठिकाणी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्याकडनं उपलब्ध झालेला आहे। आम्ही लवकरात लवकर शेड तयार करण्याच्या मार्गावर आहोत, कारण की या ठिकाणी 2 ते 3 महिने जास्तीत जास्त आपण 3 महिन्यांचा कालावधीमध्ये पूर्ण करू। जरी 6 महिने असेल महापालिकेचा कालावधी तरी देखील या ठिकाणी 3 ते 4 महिन्यामध्ये हा शेड कसा लवकरात लवकर समाज उपयोगाच्या कामाला येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि लवकर करण्याचा प्रयत्न करू। माहितीच असेल, नवी मुंबईमधील नव्हे तर जिल्ह्यातील एक गाव एक गणपती ही संकल्पना 1961 साली कॉम्रेड भाऊ सखाराम पाटील यांनी या ठिकाणी रुजवली। ते हे गाव आग्रोळी गाव त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुढची 3री पिढी या ठिकाणी गावातील जे वातावरण आहे, गावातील एकता आणि अखंडता ते एकोप्याने कशी या ठिकाणी नांदेल यासाठी सर्वजण कार्यरत आहेत। त्याचाच आजचा हा कार्यक्रमाचा भाग आहे। या ठिकाणी प्राचीन संकटमोचन मंदिर जे आहे ते माझ्या माहितीप्रमाणे 100 ते 125 पूर्वीपासून अस्तित्वात आहे। तर ह्या ठिकाणी आमचे जे काही धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमासाठी जागेची जी निकड होती, जागा होती आमच्याकडे परंतु शेड नव्हतं। त्याच्यामुळे आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी मंदाताई म्हात्रेंकडे ही मागणी केली का ही जी आमची समस्या आहे तर तुमच्या मार्फत कशी मार्गी लावता येईल अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि त्याचं त्यांनी मान ठेवून या ठिकाणी सभा मंडपाकरता अलीकडे आता सुधीर पाटीलनी सांगितलेलं आहे 48.5 लाख रुपये खर्च त्याचा त्यांनी निधी दिलेला आहे। त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी। माझं नाव दिलीप वैद्य, आग्रोळी गावचा मूळचाच मी आहे
आणि या ठिकाणी सेवाभावी संस्थेमध्ये अनेक वर्ष काम करतो. आता आमचं वय 57-58 वर्ष झाल्यामुळं पुढच्या पिढी आता सुधीर असेल, स्वरूप असेल, बरोबर राजेश असेल आणि आमचे बाजूला बसलेले गजानन पाटील आहेत, हे सगळे मार्गदर्शक आम्ही त्यावेळेचे. आता तरुण पिढीला आम्ही ट्रेन करतोय का हे जे काय गावातील जे वातावरण आहे यापुढे सुद्धा असंच एकत्रित शांततेत कसं राहील अशा प्रकारचा आम्ही त्यांना सल्ला देत असतो. नमस्कार, माझं नाव आहे गजानन गोविंद पाटील. शिवमारुती ट्रस्टचे अध्यक्ष आहे मी आणि कित्येक वर्षे हे चालवत आहे. आणि हे आमच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे एका मताने सगळे येतात. आणि हे आज उद्घाटन झालेलं आहे मंदाताई म्हात्रेने जे आम्हाला स्टेजचं हे दिलेलं आहे सभागृह मंडळाचं, हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि अतिशय उपयोगाचं आहे. कारण आमची ज्या वेळेला गणेश मंडळाची मिरवणूक इथं येतो 10 दिवसाची, त्यावेळेला आम्हाला या पावसात उभा राहायला लागतो. आणि याच्याने जर आज मंडप झाला तर सगळ्या ग्रामस्थांना आणि आमच्या महिला मंडळाला आणि लहान थोर मुलांना हे उपयोगाचं आहे. म्हणून हे महत्त्वाचं होतं. म्हणून आमच्या ग्रामस्थांनी आज मंदाताईंना रिक्वेस्ट केली आणि ह्या स्टेजची आम्ही त्यांच्याकडनं मागणी केली आणि त्यांनी हे आमचं मान ठेवून आज आम्हाला हे स्टेजचं आज भूमिपूजन झालं आणि उद्घाटन झालं. हे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण मंदाताई प्रत्येक वेळेला आम्हाला हे असतात. आमच्या महिला मंडळचं पण स्टेज दिलं. आणि आज आमच्या शिवमारुती ट्रस्टचे हनुमान मंदिर हे फार पुरातन काळी आहे. म्हणजे आमचं जन्म झालेलं नव्हतं तेव्हापासून हे बांधावर होतं. तेव्हापासून आमचे लोक इथं सेवा करतात. आणि इथले आमचेच लोक नाही, खारघरपासून सगळे उलवा सगळ्या नोडपासून इथं लोक हनुमानाचं दर्शन घ्यायला दर शनिवारी येतात. हे महत्त्वाचं आहे कारण हे पुरातन काळ आहे, मंदिर आहे. त्याच्यामुळे हे संकटमोचन जे आहे ते प्रत्येकाचं संकट दूर करतो. म्हणून लोक धार्मिकतेने आणि याच्याने मनोभक्त हे करून पूजा करण्यासाठी दर शनिवारी येतात. हे याचं महत्त्व आहे संकटमोचन मंदिर आहे हनुमान मंदिराचं. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जास्त मी काय बोलत नाही.